तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपला हाँगकाँगमधला 6वा दिवस आहे आणि आम्ही आज हाँगकाँगवरनं मकाऊला चाललेलो आहे। तर मकाऊ पण एक सेपरेट कंट्री आहे, त्यांचा फ्लॅग वेगळा आहे, त्याच्यानंतर त्यांची करन्सी वेगळी आहे। तर इकडून 1 तासाच्या अंतरावर आहे फक्त मकाऊ। तर इथून आता आम्ही चाललेलो आहे, आधी चायना फेरी टर्मिनल म्हणून आहे, तर त्या फेरी टर्मिनलवर जाऊ आणि तिथून बोटने आम्ही डायरेक्ट मकाऊला जाऊ। जर तुम्हाला बसने जायचं असेल तुम्ही बसने पण जाऊ शकता किंवा कारने जायचं असेल तर कारने पण तुम्ही जाऊ शकता तिकडे टॅक्सी वगैरे करून, पण टॅक्सी खूप महाग आहे आणि बसपेक्षा मग फेरीने मग जाणं मस्त एकदम सोपं आहे। कारण की फेरीमध्ये एकदा बसलं की टेन्शन नसतं, बसमध्ये कसं चेंजेस करावं लागतं वेगवेगळ्या स्टेशन्सवरनं, त्याच्यामुळं फेरी बेस्ट आहे। तर आता शिमशाशिव एरियामध्येच आहे आम्ही, तर इथूनच 1 किलोमीटरवरच आहे चायना फेरी टर्मिनल। तर आता हे बस स्टॉपवरती आलेलो आहे, तर 215 X नंबरची बस आहे, तर ती बस आम्हाला घेऊन जाईल तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर मग आपण मस्त मकाऊला जाणार आहे। तर तुम्हाला माहीत असेल मकाऊला मिनी लास वेगस पण म्हणतं एशियाचं, कारण की इकडं पूर्ण एशियामधनं लोक फक्त कसिनो खेळायला येतात, म्हणजे सॅटर्डे संडे फक्त एन्जॉय करायला येतात लोक, एवढे कसिनो आहे तिकडे। तर एकदम भारी असणार आहे मकाऊचे व्हिडिओज। तर 2 दिवस मी मकाऊमध्ये, तर मकाऊचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, मजा येईल तुम्हाला। बाकी आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा, पुढे जसं जातो मी तुम्हाला सांगत राहतो सर्व। तर असं बस स्टँड आहे आणि असे नंबर असतात वेगवेगळे, तर गुगल मॅपवरती तुम्हाला कळून जाईल कोणत्या नंबरची बस कुठे घेऊन जाते, तर त्याच्यानुसार जायचं। तर सकाळी सकाळी बिअर पितो आहे, ते 215 X ही बस येईल आता 12 मिनिटांनी येईल अजून। बाकी ते सकाळचे 8 वाजलेले, उजेड खूप लवकर होऊन जातो इथे। तर मित्रांनो, आता इमिग्रेशन वगैरे झालेलं आहे, तर इथलं प्रॉपर पूर्ण इमिग्रेशन होतं, जसं आपण दुसऱ्या देशामध्ये जातो त्याच्यानुसारच पूर्ण पोलीस वगैरे असतात तिथे इमिग्रेशन वगैरे करता। आणि आपण हाँगकाँगमध्ये जे आलो ती प्री अरायवल स्लिप होती, ती त्यांनी बघितली आणि ती त्यांनी त्यांच्याकडेच ठेवली। त्याच्यानंतर मग आपण आता पुढे आलेलो आहे, तर आता अर्धा-पाऊण तासानंतर आपली फेरी इथून आता मकाऊला जाऊ आणि त्याच्यानंतर परत जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा परत आम्हाला प्री अरायवल स्लिप वगैरे सर्व भरावं लागेल, कारण की परत कंट्री चेंज होईल। तर असे रूल्स असतात, पण एवढं काही नाही, म्हणजे पटपट होऊन जातं सर्व, 5 मिनिटात सगळं प्रोसेस झाली, त्याच्यामुळे बेस्ट आहे। तर बाकी जातो आता मस्त फेरी वगैरे दाखवतो तुम्हाला। तरी बघा ही फेरी आहे, चालू आहे मध्ये। तरी बघा मस्त अशी फेरी आहे। बसलो आता मस्त फेरीमध्ये आणि 7-Elevenमधनं कॉफी पण घेतलेली मी। 7-Elevenमध्ये सर्व मिळेल तुम्हाला, टाईमपास काही खायचं वगैरे असेल, चिप्स वगैरे किंवा मग रेड बुल, भरपूर गोष्टी मिळतात। आणि आता त्यांनी कॅफे पण चालू केलेलं आहे, 7 कॅफे, तर मस्त मी कॉफी पितो आता 7-Elevenमधली। तर जायला 1 तास लागेल इथून, 1 तासानंतर आम्ही मकाऊला पोहोचू, मग तिकडं हॉटेल केलेलं आहे, मग तुम्हाला मग पुढची प्रोसेस दाखवतो सर्व। तर मित्रांनो, फायनली आता आपण मकाऊमध्ये आलेलो आहे आणि इकडचं पण इमिग्रेशन वगैरे सर्व क्लिअर झालं आणि आता मकाऊ आपली 11वी कंट्री आहे, तर एकदम भारी वाटतं आहे। एवढ्या साऱ्या कंट्री फिरलो आहे मी आत्तापर्यंत आणि आता इकडून आम्हाला जायचं आहे सिटीमध्ये। तर सिटीमध्ये जाण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहे, तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता किंवा बसने जाऊ शकता। तर इकडे वेगवेगळ्या हॉटेल्सच्या बस असतात, जसं इकडे मोठे मोठे जे हॉटेल्स आहे व्हॅनिशियन, पॅरिशियन, त्यांच्या फ्रीमध्ये बस असतात आणि आपण त्याच्यामधून पण जाऊ शकतो। आता आमचं हॉटेल ब्रॉडवे म्हणून आहे, तर ते व्हॅनिशियनच्या शेजारी आहे, तर मी व्हॅनिशियनचीच बस घेऊन जाईल। असं काही नाही, आपलं बुकिंगच पाहिजे तिथे तरच तू जाऊ शकतो असं काही नाही आहे, आपली बुकिंग जरी नसली तरी पण आपण जाऊ शकतो त्या बसने। तर मग टॅक्सीने पैसे कशाला जायचे, जर फ्रीमध्ये शटल सर्व्हिस आहे इकडून तर त्याच्यानेच जाणार आहे आम्ही। तरी बघा ही पॅरिशियनची बस आहे, ते पॅरिशियनच्या हॉटेलकडे जाईल। समोर ब्ल्यूवाली जी बस आहे ही व्हॅनिशियनची आहे, तर आपलं व्हॅनिशियनच्या शेजारी हॉटेल, त्याच्यामुळे आम्ही तेच घेतो। तर मित्रांनो, आता चेक इन वगैरे केलं आम्ही आणि आता निघालो आम्ही व्हॅनिशियन हॉटेलकडे।
तर व्हॅनिशियन हॉटेल असं आहे की तिथे गेल्यानंतर आपल्याला पूर्ण व्हॅनिसला आल्यासारखं फील होतं. आणि तिथंच एक मोठा कसिनो पण आहे, व्हॅनिशियन कसिनो. तर त्या कसिनोमध्ये पण जाणार आहे. कसिनोमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे, पण जे व्हॅनिशियन हॉटेल आहे तेच एवढं मोठं आहे, 2 का 2,500 रूम आहे फक्त त्या हॉटेलमध्ये. आणि बाकी त्यांनी पूर्ण व्हॅनिसची थीम बनवलेली, ती पण बघायला मिळेल आपल्याला. फोटोशूट वगैरेसाठी पण मस्त आहे. आणि तुम्हाला पण मी दाखवतो पूर्ण. आता हे बघा, हे गॅलेक्सी हॉटेल आहे, एवढं मोठं हॉटेल आहे, जबरदस्त आहे. हे बघा, याचं पण इकडे पण काम चालू आहे. हे समोर पण बघा, हे सगळं एकच हॉटेल आहे. आणि आमचं जे ब्रॉडवे हॉटेल आहे ते पण याची गॅलेक्सी हॉटेलचीच ब्रांच आहे ती. आता जाऊयात पुढे. तर आता व्हॅनिशियन हॉटेल आलेलं आहे, जाऊयात मध्ये. भरपूर चालावं लागलं, 1-1.5 किलोमीटर. तरी आलेलो आता आतमध्ये व्हॅनिशियनच्या. मला मी पूर्ण दाखवतो आता इथे कसं आहे. तर बघा, हॉटेलमध्येच मॉल आहे एवढा मोठा, जबरदस्त बनवलेलं आहे. म्हणजे एक हॉटेल डायरेक्ट छोटी छोटी सिटी आहे. ते गॅलेक्सी हॉटेल तर एवढं मोठं आहे, त्याच्यानंतर व्हॅनिशियन पण खूप मोठं आहे. म्हणजे इतकं भारी वाटतं आहे. आणि यांनी ते आर्किटेक्चर वगैरे एवढं भारी बनवलेलं, तर तो रिचनेसचा जो फील आहे ना, तो इकडे आल्यानंतर कळतो आहे. म्हणजे हाँगकाँगमध्ये फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत्या, पण इकडचं आर्किटेक्चर वगैरे एवढं भारी भारी बनवलेलं त्यांनी. तर याला लास वेगस का म्हणता मी, ते इकडे आल्यावरच समजेल तुम्हाला. एवढी चकमक आहे इकडे, जबरदस्त आहे एकदम. आता बघूयात पुढे जातं. आता पुढे गेल्यानंतर थोडं व्हॅनिसची पूर्ण थीम आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. आणि इकडं आल्यानंतर बघा तुम्ही, एकदम व्हॅनिसला आल्यासारखं वाटतं डायरेक्ट. जबरदस्त थीम आहे, भरपूर मोठं आहे. अशी बोट वगैरे पण करू शकता. तर हे बघा, हे पूर्ण थीम आहे सगळी. हे सगळे शॉपिंग मॉल आहे इकडे, आणि मध्ये थीम बनवली त्यांनी, जबरदस्त एकदम. भरपूर मोठं आहे, संपतच नाही आहे. तिकडे पण आहे अजून. तर आता तिथे मॅगडीमध्ये आलो होतो. पूर्ण मॉलची थीमच तशी बनवली त्यांनी. आणि इकडे मॅगडी स्वस्त आहे, इंडियन रेस्टॉरंट खूप महाग आहे. आमचं रोजचं जेवणाचं बिल 2-2.5 हजार रुपये होतं, आणि मॅगडीला आलं तर 1,000-1,200 रुपये बिल होतं फक्त. कारण की हाँगकाँगमध्ये रेट खूप आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त रेट ठेवावे लागतात फूडचे. बाकी मॅगडी वगैरेचे रेट कमीच आहे, पण इंडियन फूडचे खतरनाक रेट आहे, काहीच्या काही महाग आहे इंडियन फूड. मित्रांनो, कसिनोमध्ये पण गेलो होतो. एवढा मोठा कसिनो आहे, एका वेळी हजारो लोक कसिनो खेळत आहे आतमध्ये. तर आम्ही पण थोडंफार खेळलो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे आता पॅरिशियन हॉटेलला. तर व्हॅनिशियनपासूनच रस्ता इकडे जायला पॅरिशियन हॉटेलला. तर तिकडे चाललो आहे आता, ते दाखवत तुम्हाला. तिकडे पूर्ण पॅरिसची थीम बघायला मिळेल तुम्हाला. इकडून चाललो आहे. तर आता इकडे पॅरिशियनला चाललेलो आहे आम्ही. आणि समोर बघायला तर ते लंडन एअर हॉटेल आहे. थीम बघा तुम्ही, पूर्ण लंडनसारखे पूर्ण थीम आहे. आणि हे आता इकडे पॅरिशियन, हे बघा इकडे आयफिल टॉवर, प्रॉपर थीम आहे. जाऊया आता मध्ये. तर इकडे आल्यानंतर असं वेगळंच दुनियात आल्यासारखं वाटतं आहे. तुम्ही, तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, एकदम मकाऊला तुम्ही व्हिजिट करा. एकच नंबर आहे, विजा वगैरे तर लागत नाही. हाँगकाँगवरनं तुम्ही डायरेक्ट येऊ शकता इकडे. खूप भारी, पण खूप भारी. म्हणजे आल्यानंतर आहे ना, खरंच असं वाटतं की यार जबरदस्त ठिकाणी आलो आहे आपण. एवढं मस्त आहे, पूर्ण जिकडे बघावं तिकडे पूर्ण चकमक आहे इकडे. आणि एवढं भारी वाटतं आहे, जबरदस्त एकदम. तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेल, एकच नंबर आहे. एवढ्या कंट्री फिरलो आहे, पण याच्यात आल्यानंतरचा फीलच एकदम वेगळा आहे, जबरदस्त आहे एकदम. जबरदस्त आहे एकदम.
तर मित्रांनो दुपारी आम्ही हॉटेलला आलो होतो आणि परत आता फ्रेश होऊन आम्ही परत चाललेलो तिकडेच लंडन एअर पॅरिशियन हॉटेलच्या इकडे. तर आता इकडून टॅक्सी केली. इथली पण टॅक्सी खूप महाग आहे, म्हणजे टॅक्सीमध्ये बसल्या बसल्या $21 सुरू होते. म्हणजे तुम्ही फक्त बसून थोडं पुढे जरी उतरले तरी पण $21 द्यावे लागेल, म्हणजे $210 तर टॅक्सीत बसायचे फक्त. आणि जशी गाडी चालेल आता पुढे तसं होईल. म्हणजे इकडून एक 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पण तेवढे जाण्यासाठी आम्हाला $300-400 लागतात, कारण की $30-35 तर आरामात होऊन जातं. तर आता हे परत आम्ही संध्याकाळी पण घेतली टॅक्सी, तर रात्री पण टॅक्सीनेच यावं लागेल. म्हणजे एवढं जायला $700-800 लागतात. एवढी महाग आहे इकडे टॅक्सी. पण आता काय करणार, इकडे रेटच तेवढे टॅक्सीचे. बाकी बस वगैरे पण आहे, पण बसचे टायमिंग वगैरे इकडचे थोडेसे सगळं डिफरंटच आहे. आणि इकडे ते कार्ड वगैरे पण नाही चालत जे आपण हाँगकाँगमध्ये वापरत होतो. आता 2 दिवसासाठी त्याच्यामुळे आता टॅक्सीच करतो आहे. बाकी तुम्हाला दाखवतो अजून. हे बघा, हे व्हॅनिशियन हॉटेल आहे, त्याच्यानंतर हा पूर्ण मॉल आहे, त्याच्या पाठीमागे आहे तेवढं मोठं पूर्ण पॅरिशियन आहे. आणि आता इकडे आपण आलेलो आहे लंडन एअरला. हे बघा, जबरदस्त आर्किटेक्चर बनवलं आहे यांनी, सेम टू सेम लंडनसारखं बनवलं आहे त्यांनी. तर आतमध्ये पण जाणार आहे, तोपर्यंत आता मस्त फोटोशूट वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर जाऊयात आतमध्ये. एकच नंबर आहे सर्व. जबरदस्त. तर हे बघा, यांचं रिसेप्शन एरिया आहे हा, आणि तिकडे पुढे त्यांचा कसिनो सुरू होतो. तर हे बघा, इथे बग्गी आहे मस्त, जबरदस्त बनवलेलं आहे त्यांनी. खतरनाक. आता इथे जाऊन फोटो वगैरे काढू शकतो आपण. तर हे बघा, मस्त आला. हे पॅरिशियन हॉटेल आहे समोर, त्याच्या मस्त लाईट्स वगैरे चालू झालेलं आहे. रात्री वेगळीच दुनिया होऊन जाते. अजून सकाळी जेवढं भारी वाटतं, रात्री अजून त्याच्यापेक्षा डबलने भारी दिसतंय सर्व. समोर स्टुडिओ सिटी म्हणून आहे. असे भरपूर आहे, 2-3च नाही आहे. आपण तर मेन आलो आहे फक्त, हे 2-3 फिरायला. बाकी तो गॅलेक्सी तर या 3 हॉटेल मिळून ते एकटं गॅलेक्सी. हे बघा, हे मस्त आयफेल टॉवर. तर मित्रांनो, आता पॅरिशियन हॉटेलच्या समोर आहे आणि एकदम मस्त व्ह्यू येतोय. शेजारी स्टुडिओ सिटी पण आहे, इकडे पॅरिशियन आहे, तिकडे व्हॅनिशियन आहे, इकडे लंडन एअर आहे. म्हणजे तुम्हाला सर्व एकाच लाईनमध्ये सर्व बघायला मिळतील. तर मकाऊ पण 2 पार्टमध्ये डिवाईड आहे. तर आजचा व्हिडिओ मी एका आयलंडचा बनवला होता. आता उद्या आपण परत दुसऱ्या आयलंडवरती जाणार आहे. मकाऊचेच पार्ट आहे, फक्त थोडे वेगवेगळे छोटे आयलंड आहे इकडे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात सर्व. तर उद्या मी जे जाणार आहे ते उद्या पूर्ण हिस्टॉरिकल जागा आहे ती मकाऊची, तर तिकडे जाणार आहे. तर उद्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.